नवरात्रीमध्ये आपल्याला कुंकुमार्चनची सेवा नक्कीच करायची आहे। बघा, नवरात्रीमध्ये जर कुंकुमार्चन केलं तर अधिक फलदायी असतं। तर बघा, नवरात्रामध्ये घटस्थापना, कुमारिका पूजन, सौभाग्यवती पूजन केले जातं। देवीची कृपादृष्टी सदैव आपल्याला राहावी, त्यामुळे देवपूजेचे मार्ग अवलंबले जाते। म्हणजे त्याचा एक भाग म्हणजेच कुंकुमार्चन। तर आपण कुंकुमार्चन कसं करावे तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। बघा, कुंकुमार्चन हे नवरात्रीमध्ये विशेषतः ललिता पंचमी, अष्टमीला, नवमीला हे विधी आवर्जून करते। म्हणजे बघा आपल्याला कुंकुमार्चन हे जे काही आहे तर भारतीय संस्कृतीमध्ये कुंकवाला खूप सौभाग्याचं लेणं म्हणतात। म्हणजे शेकडो वर्षापासून बघा स्त्री कपाळावर लाल रंगाचं कुंकवाचा टिळा लावत असते। तर थोडक्यात काय, तर कुंकुमार्चन म्हणजे बघा आपण कुंकवाचा अभिषेक देवीला घालत असतो। म्हणजे बघा देवीचा नाम जप करतात। एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा देवीचे नाम जप करतात तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन असतं। तर बघा, हे आपण अष्टमीला, ललिता पंचमी किंवा नवमीला आवर्जून आपल्याला नवरात्रीमध्ये करायचं आहे। बघा, आपल्या घरोघरी कार्यसिद्धीसाठी, ग्रहशांतीसाठी कुंकुमार्चन केलं जातं। बघा, खूप लाभदायी आहे। नवरात्रीमध्ये देवी तत्व खूप जागृत असते, त्यामुळे कुंकुमार्चन करणं खरंच खूप असते। आणि आदिमातेला आपल्याला कुंकुमार्चन खूप प्रिय आहे। त्यामुळे बघा, आता कुंकू हे हळदीपासून बनलेलं असतं, म्हणून कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते। म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। बघा, 3.5 शक्तिपीठामध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केले जाते। भारतीय संस्कृतीमध्ये कुंकुमाला सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं। तर बघा, आपल्याला कुंकुमार्चन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बघा। जेव्हा आपल्याला जे कुंकुमार्चन करताना तर आपल्याला ललित सहस्त्रनाम, श्रीसूक्त, देवी स्तुती, देवी सहस्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावलीचा उच्चारण करून कुंकुमार्चन केले जातं। तर बघा, तुम्हाला जमत नसेल तर साधं श्रीसूक्त किंवा 99 मंत्र म्हणायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे 99 मंत्र तर तुम्हाला हे यूट्यूबला नक्कीच मिळून जाईल। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिहून देईल तुम्हाला कोणतं मंत्र स्तोत्र म्हणायचं आहे कुंकुमार्चन करताना। बघा, अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांच्या दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे, तर तुम्ही ही सेवा ही त्याच्यासोबत करायची आहे। खूप लाभदायी आहे। अष्टमी, चतुर्थीला म्हणजे पौर्णिमेला हे लक्ष्मीपूजन, नवरात्रीमध्ये नक्कीच हे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुम वाहताना देवीच्या चरणावरून वाहिले जाते, तर काही ठिकाणी चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात। बघा, एखादे आपले अन्नपूर्णा देवी किंवा आपली महालक्ष्मी असेल किंवा तुमची कुळदेवते असेल तर तिच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजेच काय, तर कुंकाचा अभिषेक करायचा आहे। देवीला कुंकू वाहताना करंगळी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता आपल्याला ते मधले बोट किंवा म्हणजे अनामिका मधले बोट आणि यामध्ये कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचे आहेत। कुंकुमार्चनासाठी बघा, आपल्याला तांबे किंवा पितळ आपल्याला तामण घ्यायचं आहे। त्यामध्ये देवीची मूर्ती ठेवायची, त्यामध्ये अन्नपूर्णा माता असेल तरी चालतं, दुर्गा देवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणतीही देवीची मूर्ती घ्यावी। तुम्ही श्रीयंत्र जरी घेतलं तरी चालतं। प्रतिमात्मक म्हणजे जर तुम्हाला यापैकी काही जरी नसलं तर तुम्ही फक्त लक्ष्मीला सुपारी जरी घेतली तरी चालतं। सुपारीवर तुम्हीही कुंकुमार्चन करता येतं। बघा, सुपारी जर तुम्ही घेतली तर त्याच्यावर फक्त वरून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। तर सुपारी ही पण लक्ष्मी स्वरूप मानून आपण त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे, म्हणजे कुंकाचा अभिषेक करू शकतो। आता कुंकुमार्चन करताना धूप लावायचा आहे। तुपाचा किंवा तिळाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करायचा आहे। बघा, आपण कुठलीही सेवा करताना दिव प्रज्वलित करतो, त्यानंतरच आपण सेवा करत असतो। मंत्र जप, नाम जप, नामावली पूर्ण झाल्या देवीची आरती करून मनोकामना करावी, आपली प्रार्थना करावी। कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डब्बीत भरायचं आहे। बघा, ती कुंकुम जी काही आपण श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर जी काही कुंकाचा अभिषेक केला आहे
तर ते इकडं तिकडं न ठेवता एका छान डब्बीमध्ये भरून स्वच्छ ठिकाण ठेवायचं आहे। आणि तीच कुंकू आपण बघा जेव्हा आपण म्हणजे कुठे जातो किंवा घरामध्ये सगळ्यांना कुंकू लावायचं आहे, तर तेच कुंकू आपण कपाळाला लावायचं आहे रोज। तर ते कुंकू इकडे तिकडे न ठेवता आपण ते एका डब्बीतच ठेवायचे आहे, कारण त्याच्यामध्ये एकदम देवी तत्व शक्ती आलेली असते त्या कुंकामध्ये, म्हणून ते एकदम छान कुंकू असं ठेवायचं स्वच्छ ठिकाणी आणि तेच कुंकू आपल्या कपाळावर लावायचं आहे। अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुंकू पुन्हा ते पूजेत अजिबात घ्यायचं नाही। म्हणजे बघा आपण कधी कधी तेच आपण कुंकू वापरतो, तर तसं न करता आपण ते फक्त कपाळावर वापरायचं आहे आपल्या, कारण कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणून देवीला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। बघा जेव्हा हे तर सौभाग्याचं प्रतीक आहे, तर खरंच त्याचे वैज्ञानिक फायदे पण खूप आहेत। बघा त्यामध्ये हळद आणि लिंबूपासून तयार असलेले हे गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत होते। बघा शिवाय मेंदू किंवा सतर्क राहण्याची मदत मिळते। बघा आपल्या कुंकवाचा वापर बघा कुंकू आपण कपाळावर लावतो तेव्हा आपला रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो। हे आपल्या कुंकवामुळे जमतं, त्याच्यामुळे आपण हे कुंकुम नेहमी आपल्या कपाळावर लावायचं आहे बघा, कारण देवीला कुंकुमार्चन खूप प्रिय असते। त्यामुळे नवरात्रामध्ये खरंच ही सेवा नक्की आवर्जून आपल्या घरात व्हायला पाहिजे। तर बघा आपल्या त्या कुंकुवाचं खूप वैज्ञानिक दृष्टीसुद्धा खूप फायदेशीर आहे। बघा जेव्हा आपल्या आज्ञाचक्र महिलेला मनाला नियंत्रण करते, जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते। आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्याचे मन एकाग्र राहते, डोकेदुखी कमी होते। त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येते। त्यामुळे स्त्रीचं स्वरूप अग्निस्वरूप असतं, त्यामुळे लाल रंग तिला खूप प्रिय असते। त्याच्यामुळेच कुंकुमार्चन केल्याने स्त्री प्रसन्न होते आणि हीच सेवा देवीला पण कुंकुमार्चन खूप प्रिय आहे। त्यामुळे हे कुंकुमार्चन नक्कीच आपल्या घरामध्ये करायचं आहे। तुमच्या घरामध्ये घटस्थापना म्हणजे घट जरी नाही बसले तरी पण तुम्ही मंगल कलश किंवा आपला अखंड दिवा जरी प्रज्वलित केला असला तरी पण ही सेवा आवर्जून करायची आहे। म्हणजे श्रीयंत्रावर किंवा आपल्या देवीच्या मूर्तीवर तुम्ही नक्कीच कुंकुमार्चन करायचं आहे। आणि बघा या कुंकुमार्चनामुळे आपली खूप छान हातून सेवा घडेल आणि आपली देवी प्रसन्न आपल्या कुटुंबावरही प्रसन्न राहील। त्यामुळे ही आदिशक्ती आदिमाया आहे, तर त्यामुळे कुंकवामध्ये त्याची जी काही शक्ती आहे, जे आपण मंत्र स्तोत्र काही म्हणतो ते त्याच्यामध्ये कुंकामध्ये ते देवी तत्व असते। त्याच्यामुळे हे शक्तिशाली कुंकू असतं। त्यामुळे ह्या कुंकाचा नक्कीच आपण चांगल्या कामासाठी जर बाहेर जाताना तर ते कुंकू कपाळाला लावून आपल्या कार्य करायचं आहे। त्याच्यामुळे आपलं जे काही कामात आहे तर त्याचं यश पण नक्की आपल्या कामात मिळतं। तर कारण हेच कुंकू खूप शक्तिशाली असं असतं। त्यामुळे आपण जर कुठल्या कामासाठी जात असेल तर नक्कीच ह्या कपाळाला कुंकू लावायचं आहे। सगळ्यांच्याच म्हणजे कुटुंबामध्ये सगळ्यांनाच लावायचं आहे। तुम्ही पण नवरात्रामध्ये कोणती सेवा करता आणि कुंकुमार्चन करता की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कमेंटमध्ये जय माता की लिहायला विसरू नका। तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।